देवरुखचे सोने व्यापारी केतकरांचे घाटात अपहरण, 16 लाखांचे सोने हिसकावून 5 लाख खंडणी, 4 आरोपी ताब्यात। 17 सप्टेंबर 2025 रोजी सोने व्यापारी श्री धनंजय केतकर हे रात्री 11 वाजताच्या सुमारास घरी देवरुख येथे एकटेच कारने जात असताना वांजोळे गावातील घाट रस्त्यावर आले असता आरोपी यांनी संगनमत करून त्यांचा पाठलाग करून त्यांच्या गाडीला घासून पुढे गेले। त्यावेळी धनंजय याने गाडी थांबवली असता त्यातील काही इसमांनी उतरून त्यांना जबरदस्तीने त्यांच्या गाडीत बसवून पुढे नेले। यावेळी आणखीनही गाड्या त्यांच्यासोबत होत्या। यावेळी गाडीतील आरोपींनी त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील 16 लाखांची सोन्याची चेन आणि 20,000 रोख कॅश खिशातून जबरदस्तीने काढून घेतली। त्यानंतर मारहाण करून त्यांना दुसऱ्या गाडीत बसवण्यात आले। पुढे नेऊन त्यांना शस्त्राचा धाक दाखवून 5 लाखाची खंडणीची मागणी करण्यात आली। त्यानंतर रात्री रत्नागिरी पोलीस पेट्रोलिंग करत असताना ते रस्त्यावर त्यांना मिळून आले। त्यांना विचारपूस केल्यावर देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय। या घटनेचा तपास करण्यासाठी 6 पथके नियुक्त करण्यात आली। तांत्रिक विश्लेषण करून तपास केला असता 4 आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून 6,75,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। ही कारवाई रत्नागिरी पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, एसडीपीओ देवरुख, पीआय, एलसीबी पीआय यांनी संयुक्तरित्या केली आहे। रत्नागिरी येथून मुख्य संपादिका दीप्ती भोगल यांची रिपोर्ट।